पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली असून या अंतर्गत योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाचा लाभ दिला जात आहे। पण हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एक रकमी म्हणजे एकाच वेळी मिळत नाहीत। 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते। अर्थातच एका आर्थिक वर्षात 2,000 रुपयांचे एकूण 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले असून गेल्या काही दिवसापासून या योजनेच्या 19व्या हप्त्याची चर्चा सुरू आहे। 18वा हप्ता जमा होऊन आता जवळपास 3.5 महिन्यांहून अधिकचा काळ पूर्ण झाला आहे आणि याचा पुढील 19वा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार हा मोठा सवाल होता। म्हणून साहजिकच शेतकरी बांधव याच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पण आता पुढील 19व्या हप्त्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे। देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीएम किसानचा पुढील हप्ता कधी खात्यात येणार याबाबत मोठी माहिती दिली आहे। अशा परिस्थितीत आज आपण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 19व्या हप्त्याबाबत काय अपडेट दिली आहे, 19वा हप्ता कधी मिळणार, यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार याबाबत सविस्तर आढावा घेणार आहोत। मंडळी, पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा 18वा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील वाशिम येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18वा हप्ता जमा करण्यात आला होता। दरम्यान आता या योजनेचा पुढील 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधून 19व्या हप्त्याचं वितरण करणार आहे। शिवराज सिंग चौहान बिहारमधील पटना येथे कर्पूरी ठाकूर यांच्या 101व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी प्रसार माध्यमासोबत बोलत होते। त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली। पण शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी।